सो हे गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज आम्हाला खूप बोर होते, तर आज म्हटलं काहीतरी करावं. तर काय करावं ते पण सुचत नव्हतं. तर म्हटलं ठीक आहे, आज साडी घालूयात, फोटो व्हिडिओज काढूयात. खूप दिवस झाले तसं मी साडी घातली नव्हती, तर मी आता साडी घालणार आहे. तर बघूया, स्टे ट्यून. हे बघा गाईज, माझ्या आजीचं कपाट किती असं म्हणजे घड्या घालून ठेवलेल्या आहे. साड्या वगैरे सगळं कपाट इतकं स्वच्छ आणि छान असतं. नेहमीच आपल्यासारखं काय रदाळ काम नसतं तिचं. गाईज बघितलं का आमची आजी किती हसती. तर मी आता आजीची यातलीच कोणती तरी एक साडी घालणार आहे. आजी देणार ना साडी तुम्हाला घालायला? देणार आहे. आमची आजी तशी खूप चांगली आहे, ती कधी नाही नाही म्हणत आम्हाला साडी वगैरे असं तिची देण्यासाठी. तर यातलीच एक मी चॉईस करणार आहे ना, आता घालणार आहे साडी. तर गाईज मी साडी घातलेली आहे. कोणती साडी घातली हे तुम्हाला आता मी सगळं आवरून झाल्यानंतर दाखवते. आणि मी आता मेकअप करते थोडासा. तर मी पुण्यावरून सगळे प्रोडक्ट माझे मेकअपचे आणलेले नाही आहेत, थोडेच मोजकेच आणलेले आहेत. तर त्यातले हे फाउंडेशन आहे फॉरेवर 52चं. खूप छान फाउंडेशन आहे, लगेच स्किनवर ब्लेंड होतं, जास्त ब्लेंड करायची आपल्याला गरज नाही. तर मी आता मेकअप करणार आहे. तर मी तुम्हाला फायनल लुक दाखवते सगळं आवरून झाल्यानंतर. आणि ही ज्वेलरी आहे लोटसची, जी की खूप ट्रेंडिंग होती मधी. ती आता मी घालणार आहे ह्या साडीवरती. सो हे गाईज माझं झालेलं आहे आवरून. हा माझा फायनल लुक आहे. आणि ही माझे फोटो व्हिडिओ काढणार आहे आता. कशी दिसते मी? कुठे चाललोय आपण? आम्ही आत्याच्या गावाला चाललो आहे मिरच्या खायला. मिरच्या लावल्या आहेत खूप साऱ्या. तो थोड्या खाणार आहे, थोड्या पिशवीत भरून आणणार आहे घरी खायला. चलो गाईज. आत्या दाखवूया आमच्या आत्यांच्या इकडं मिरच्या खायला चाललो. मिरच्या खायला चाललोय, मिरच्या खायला गाईज. गाईज खूप हवा सुटली आहे गावाला, असं वाटतंय पाऊस येणार आहे खूप सारा. आता आम्ही चाललोय आत्याच्या गावाला. याने गाडी काढलेली आहे. आणि गाईज हे आमचं जुनं घर आहे. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा सगळे आमची अख्खी फॅमिली ह्या छोट्या घरात राहत होती. खूप आठवणी आहेत ह्या घरात गाईज आमच्या. हे गाईज हा जो हायवे दिसतोय, हा आमच्या शेतातून गेलेला हायवे. यामुळे आमची सगळी शेती गेलेली आहे, थोडी शेती राहिली आता. हा हायवे पूर्ण आमच्या शेतातून गेलेला आहे. किती दिवसांनी तुझ्या गावाला चालली तू? 1.5 महिना. 1.5 महिन्यांनी चालली. 2 महिने झालेत गाईज तिला गावाला न गेलेली. खूप दिवसांनी ती गावाला चाललेली आहे. आणि मी पण माझ्या आत्याच्या गावाला खूप दिवसांनी चाललेली आहे. तुझ्या आत्याला पण विचार कधी चांगलं. आत्या कधी गेलत्या लास्ट गावाला? मागच्या महिन्यात 1 महिन्यात. हा, एक महिन्याचा चांदबिबीचा महाल आहे. जे नगरचे लोक असतील त्यांना हा नक्कीच महाल माहिती असेल. गाईज आम्ही पोहोचलेलो आहे आत्याच्या गावाला. हे बघा, आत्याच्या गावाला त्यांच्या बंगल्याचं काम चालू आहे इथं. एका वर्षात आत्याच्या बंगल्याचं काम होईल. तुझ्या बापाने लग्न केलं का? कोणी तुझ्या बापाजवळ होता का दीड दमडा? बोललीच नाही मग काही परत. गाईज हे माझ्या आत्यांचे सासरे आहेत. बघा कसे बोलतात ते. मला काय म्हणले नाही. गाईज बोल, काहीतरी बोल. You want to see our मिरची कबाब? येस येस. See. देखो गाईज, मिरच्यांची बाग आहे ही. आता आम्ही इथं मिरच्या तोडणार आहोत. Oh wow, this is so authentic.
आत्या तर बघा किती पुढे गेल्या. प्लीज शो द क्लाउड्स. येस येस येस, देखो देखो. प्लीज शो द पवन चिक्की. चक्की. गाइस ये मिस्टेक होती रहती है. पवन चिक्की. ठीक आहे ठीक तिकडे आहे. छोटा आहे छोटू पोरगा. छोटू भारी कॉमेडी. हो, म्हणजे तुझ्यासारखं कॉमेडी का? छोटू आहे छोटू लहान. तू पण तर लहानच आहे. काय सनसेट बघा. काय करतीये मोनू? काहीच आहे बघा, मिरच्या तोडती. आज कस काय इकडं? ओ कसं आहे मग आत्याचं पूर्ण हे साम्राज्य? हो मस्त. व्ह्यू पण बघा. काय म्हणणं आहे तुमचं ह्याच्यावर? रिव्ह्यू द्या तुमचा. या मिरच्या खायला गाईज. ओ कशा किलो आहेत मिरच्या तुमच्या? 80. खूपच महाग हो. रुपीज पाक्याची. मंदिरात जायचं. अभी कहाँ से हो आप? हम यहाँ के हो. हमें लगा दूर से आए हो कहीं से. हाय करो, हाय करो. क्या नाम है आपका? रिहाने बोल. बोलो. क्या नाम है आपका? नाम नहीं है क्या तुम्हें? गाइस इसका नाम गिर गया. अरे उठ जाओ गिर गए. काय नाव आहे त्याचं? ओय त्याचं नाव काय आहे? रिहान. गाइस किधर गायब हो गया ये लड़का. रिहान नाम है उसका. गाडी घेऊन इकडं आलेला आहे. हा कांद्याचं भुसर आहे. कांद्याची गुणी टाकायची गाडीत म्हणून घेऊन आलेला आहे हा गाडी इकडं. गाईज हे बघा कांद्याचं भुसार. कांद्याच्या गोण्या भरतोय आम्ही आता. गोण्या घेऊन जायच्यात घरी कांद्याच्या. इथनं कसं यायचंय? खालून जा. आत्या मामा आमचे कांदा मालक आहेत. दादाला वाटतंय मला काय. मी कधी म्हणलं तुला काही येत नाही? गाईज हा मका आहे. खूप मका आहे गाईज इथं. निघायचंय आता आम्हाला. सगळे रोडला थांबलेत. निघतो आता आम्ही. गाईज यांच्या गावातलं हे मंदिर आहे. ह्या मंदिरात आम्ही आलेलो आहे दर्शनासाठी. कृपया चप्पल व बूट इथे सोडा. ठीक आहे. खूप मोठं मंदिर आहे गाईज हे. वाजव घंटी. गाईज वागेश्वरीची देवी आहे ह्या मंदिरामध्ये. बघू शकता तुम्ही. गाईज आम्ही बेकरीमध्ये थांबलेलो आहे. बघू शकता संजीवनी हॉटेल म्हणून आहे. तर इथली भेळ खूप फेमस आहे. त्यामुळे किती भेळ खायला आम्ही थांबलेलो आहे. तुम्ही पण कधी ह्या साईडला आले पारगावच्या पुढे बेकरी आहे तर कधी आले तर इथलं भेळ नक्की ट्राय करा. हे बघा गाईज भेळ आलेली आहे. दिसायला एवढी सुंदर आहे तर टेस्टला पण सुंदरच असणार आहे. तर गाईज आमचं आता खाऊन झालेलं आहे. भेळच्या नावाखाली सगळ्यांनी मिसळ पण खाल्लेली आहे. कशी वाटली मिसळ? खूप छान होते. एक नंबर. छान. भेळ कशी? गाईज आम्ही पोहोचलेलो आहे आता घरी. सो गाईज आता घरी पोहोचलेली आहे.
आजचा व्लॉग इथंच एंड करते. थँक्यू. आणि नेक्स्ट व्लॉगसाठी स्टे ट्यून.